अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 4 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी श्री दत्त जयंतीसुद्धा आहे. दत्ताची पारायणं सर्वत्र केली जातात. या गुरुपौर्णिमेच्या 6 दिवस आधीपासून दत्ताच्या पारायणांना सुरुवात होते. अनेक ठिकाणी अनेक लोक हे करत असतात. गुरुचं महत्त्व काय, तर हे असं आहे. गुरु बिन भवनिधि तरई न कोई, गुरु गोविंद दोनों खड़े किसको लागू पाय, बलिहारी गुरु आपकी जो गोविंद दियो दिखाय. पुढे फारच सुंदर सांगितलेलं आहे. ते असं आहे, जिन गुरु मिल गया तिन औरों की पूजा किया न कियो, जिन सद्गुरु की सेवा कियो तिन तीर्थ कियो न कियो, जिन सद्गुरु को प्यार पायो तिन प्रभू को प्यार किया न कियो. इतकं गुरुचं महत्त्व या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. जर आपल्याला जीवनामध्ये सद्गुरू मिळाले तर मग तीर्थयात्रा काय केली काय किंवा न केली काय, किंवा परमेश्वरावर प्रेम केलं काय, गुरुवरच प्रेम म्हणजेच परमेश्वरावर प्रेम आहे, केलं किंवा न केलं काय तर काही फरक पडत नाही. एवढं सद्गुरूंचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. आजच्या कलियुगात या धावपळीच्या जीवनात मानव मनात असूनही हवी तशी प्रभुसेवा करू शकत नाही. त्याला ती करता जमत नाही. संसाराचा गाडा सांभाळता सांभाळता जीवनाची संध्याकाळ होऊन जाते. त्यासाठी काय केलं पाहिजे, तर एक नाम व एक ठराविक वेळ स्वतः निश्चित करून ठरलेल्या वेळी कुठेही असलो तरी किमान 21 वेळा मनातल्या मनात ठरविलेले नाम घेण्याचा नियम आपण केला पाहिजे. मग ते घरी असो किंवा गावाला असो किंवा इतर कुठेही प्रवासात असो, आपण हे सहजरित्या करू शकतो. ते केल्याने आपले मन शांत होते, स्वस्थ होते. दत्त जयंतीच्या 6 दिवस आधी हे गुरुचरित्राचं पारायण केलं जातं आणि त्याचं मनोभावे आपण पारायण केलं पाहिजे. त्यातले जे उपदेश आहे मनामध्ये आपण साठवले पाहिजे. कशासाठी करतात हे गुरुपारायण, तर घरात संपन्नता येण्यासाठी, कर्ज निवारण होण्यासाठी, रोग निवारण होण्यासाठी किंवा संकट निवारण होण्यासाठी हे गुरुचरित्राचं पारायण आपण करतो. मानवी लौकिक कामना पूर्ण होण्यासाठी हा अतिशय उत्कृष्ट असा ग्रंथ आहे. गुरुदत्तांचा उपदेश काय आहे, आता जर आपण थोडक्यात जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जीवनातील अज्ञान दूर जे करतात ते खरे गुरु आणि आपल्याला योग्य दिशा देतात ते खरे गुरु. मनुष्याने ज्ञानप्राप्तीसाठी गुरुचं सेवा केली पाहिजे. दत्तात्रयांनी एकूण 24 गुरु केले होते. आपल्याला सर्वांना माहिती आहे 24 गुरु त्यांनी केले होते. निसर्ग हा सुद्धा त्यांचा गुरु होता. निसर्गाला गुरु आपण मानलंच पाहिजे. आणि हे जे 24 गुरु केले त्या प्रत्येकाकडनं त्यांनी काहीतरी चांगलं शिकण्यासारखं जे होतं ते घेतलेलं होतं आणि तो त्यांचा उपदेश त्यांनी मानवाला सुद्धा केलेला आहे की याच्यात काय, कोणत्या गोष्टीत काय महत्त्व आहे, या 24 ठिकाणी काय आपल्याला जाणवतं ते त्यांनी दिलेलं आहे. आपल्या जीवनात अनेक गुरु येतात. प्रथम गुरु आईबाप, त्यानंतर कॉलेज जीवनातील सगळे शिक्षक, व्यावहारिक ज्ञान शाळा कॉलेजातले शिक्षक, व्यावहारिक ज्ञान देणारे गुरु, असे अनेक जण आपल्याला जीवनामध्ये येतात. ते सुद्धा आपल्या खऱ्या अर्थाने गुरुच असतात. त्यांचे प्रती आपण ऋणी राहिले पाहिजे. त्यांचे ऋण मांडण्याचा हा आजचा दिवस. त्यांचे शिकविलेले आपण जीवनामध्ये मानले पाहिजे. प्रेम आणि करुणा जीवनामध्ये असलीच पाहिजे, पण त्याचासुद्धा अतिरेक नसावा हे सुद्धा त्यांनी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. जीवनात प्रेम, भक्ती, संयम, समर्पण आणि मनाची शुद्धी अत्यंत महत्त्वाची आहे. अज्ञानाचा अंधार दूर करणारा तो गुरु, योग्य दिशा देणारा तो गुरु, असा गुरु आपल्याला जीवनामध्ये असावा आणि दत्तगुरू तसे आहेत. आणि याशिवाय सुद्धा अनेक गुरु आपल्याला आपल्या जीवनामध्ये येतात. शेवटी म्हणतात, गुरुबिन न मिळे ज्ञान, ज्ञानाविन नसे जगी सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदू श्री गुरुराय. मी ज्या पंथामध्ये आहे, याच्यामध्ये आहे ते जनार्दन स्वामी खेर जे टाकरखेड्याला असतात. टाकरखेड्याला त्यांचा आश्रम आहे. आता नाहीत ते सध्या. आता 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालेलं आहे. तर हे माझे गुरु. एकदा मी जेव्हा तीर्थयात्रेला जायचं त्यांना विचारलं
ते म्हणले जा तीर्थयात्रा कर आणि अष्टविनायकापासून सुरुवात कर असं सांगितलं. आणि खरोखरच माझ्या तीर्थयात्रा वर्षभराच्या आतच सगळ्या संपल्या, 4 धाम वगैरे जे काय होतं ते. आणि नंतर मी त्यांना जेव्हा भेटायला गेलो तेव्हा त्यांना मी सांगितलं की मी सगळ्या यात्रा करून आलो. त्यामुळे त्या गमतीने ते म्हणाले, मग आता तुला तर पुष्कळ ज्ञान प्राप्त झालं असेल, तुला पुष्कळ ईश्वर कळला असेल. ते गमतीने म्हणत होते आणि त्याच्यामध्ये फार मोठा मतितार्थ होता. आणि नंतर त्यांनी सांगितलं की अरे आता मात्र अंतरयात्रा करायला सुरुवात कर. अंतरयात्रा याचा अर्थ असा की खरा परमेश्वर आपल्या आतच लपलेला आहे. आपण त्याला इतर ठिकाणी शोधतो, परंतु तो खऱ्या आपल्या आतमध्ये असतो. आणि म्हणून त्याला आतमध्ये शोधण्यासाठी शांत बसणं, स्वस्थ बसणं, ध्यान करणं, या ज्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजे, तर आपल्याला जीवनामध्ये सफलता प्राप्त होते. आजच्या दिवसासाठी एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो.